नमस्कार, मी डॉक्टर विशाल रासकर, ॲडमिशन कोर कमिटी मेंबर JSPM युनिव्हर्सिटी पुणे. आमच्याकडे JSPM युनिव्हर्सिटीमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही प्रथमतः 2023 पासूनच इम्प्लिमेंट झालेली आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण, त्याच्यानंतर त्यांचे जे अदर कोर्सेस आहेत ते आपण ॲड करू शकतो. JSPM युनिव्हर्सिटीमध्ये बेसिकली आमच्या इथे गार्डियन फॅकल्टी मेंबर ही एक पॉलिसी आहे की जी मुलांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. याच्यामध्ये प्रत्येक फॅकल्टीच्या मेंटॉरशिप खाली आपण एक 20 ते 25 मुलांचा ग्रुप देतो की जेणेकरून त्यांचं ओव्हरऑल होलिस्टिक डेव्हलपमेंट क्लोजली मॉनिटर केलं जातं. मग त्यांची अटेंडन्स असेल, त्यांचा ओव्हरऑल डेव्हलपमेंट, करिक्युलर ॲक्टिव्हिटीज या सगळ्या गोष्टी मॉनिटर केल्या जातात. याच्या व्यतिरिक्त JSPM युनिव्हर्सिटीमध्ये आपण एक ब्लेंड देण्यात आला आहे. त्यात सगळ्या प्रकारचे टेक्निकल कोर्सेस, नॉन टेक्निकल, प्रोफेशनल, नॉन प्रोफेशनल कोर्सेस आपण ऑफर करतो आहे. BA, BCom, MSc, MCom, MA पासून BTech इंजिनिअरिंगमध्ये आपण कम्प्युटर सायन्स, AIML, डेटा सायन्स, IT, ENTC असे वेगवेगळे प्रकारचे कोर्सेस ऑफर करतो आहे. आपण PhD कोर्सेस पण ऑफर करतो आहे. या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट कॉमनली सांगण्यात येईल की जी युनिकनेस आहे, ज्याच्यामध्ये आपण या सर्व कोर्सेसमध्ये आजच्या काळाची गरज ओळखता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग किंवा डेटा सायन्सचे जे कोर्सेसचा फ्लेवर देण्यात आलेला आहे. त्यामुळे सिलेबस डिझाईन करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात आलेला आहे की जेणेकरून आपली मुले ती प्रोफेशनल किंवा अनप्रोफेशनल कोर्सेसला जरी असतील तरी त्यांना तो एक ब्लेंड मिळेल, त्यांना मार्केटमध्ये एक वेटेज मिळेल आणि त्यांच्या अपॉर्च्युनिटीजच्या संधी वाढतील. तर हे सगळे करिक्युलम या पद्धतीने डिझाईन करण्यात आलेले आहेत. धन्यवाद.